नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण सेक्शन 3चा उर्वरित भाग बघणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सेक्शन 3ला सुरुवात केली होती. जर आपण तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक मी इथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, जरूर पहा. तर सेक्शन 3च्या दुसऱ्या क्लॉजमधला तिसरा मुद्दा काय सांगत होता की जर एखाद्या वेळी एखादी कंपनी लिक्विडेशनला लागलेली असेल, ती कंपनी बंद होत असेल आणि अशा वेळी एखादा व्यक्ती काही क्लेम करत असेल, तर ज्यावेळी तो जे काही क्लेम करत असेल त्याचा क्लेमचा अर्ज तो ऑफिशियल लिक्विडेटरकडे देतो, त्याचवेळी त्याने सूट दाखल केलेले आहे असं समजण्यात येईल. तर हे झालं सेक्शन 3चा दुसरा क्लॉज. आता सेक्शन 3च्या दुसऱ्या क्लॉजमधला सब क्लॉज बी काय सांगतोय, तर सेट ऑफ आणि काउंटर क्लेमच्या संदर्भात केव्हा सूट दाखल झाला आहे आपण ते पाहणार आहोत. तर सेट ऑफ आणि काउंटर क्लेमच्या बाबतीत ज्यावेळी एखादा व्यक्ती सेट ऑफसाठी किंवा काउंटर क्लेमसाठी अर्ज दाखल करतो, त्यावेळी त्याचं ते सूट दाखल केलं आहे असं समजण्यात येईल. आपण हे एका उदाहरणासह बघूयात, म्हणजे आपल्याला ते समजून घ्यायला सोपं जाईल. समजा ए हा व्यक्ती आहे, त्यांनी बी विरुद्ध 2 लाख रुपयेसाठी दावा दाखल केला आहे की त्याचे 2 लाख रुपये बीकडे बाकी आहेत, असा दावा त्यांनी एनी दाखल केलेला आहे. आता त्याचा पिरियड ऑफ लिमिटेशन जो आहे तो संपत आहे 15 जानेवारी 2025ला. तर ए जो व्यक्ती आहे त्याने बी विरुद्ध दावा दाखल कधी केला समजूया की 1 जानेवारी 2025ला त्याने दावा दाखल केला असं समजूया. आता 1 फेब्रुवारी रोजी बी या व्यक्तीने काय केलं, रिटर्न स्टेटमेंट फाईल केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सेट ऑफचा क्लेम केला. सेट ऑफचा क्लेम म्हणजे काय की ए ह्या व्यक्तीने जी अमाऊंट क्लेम केलेली आहे ती अमाऊंट ए हा व्यक्तीला क्लेम करणं नाही तर बी ह्या व्यक्तीला देणं आहे. म्हणजेच काय, बी असं म्हणतो आहे त्याच्या रिटर्न स्टेटमेंटमध्ये की जी अमाऊंट एनी क्लेम केलेली आहे 2 लाख रुपये, ती मी त्याला देणं नाहीच आहे, उलट ए हा व्यक्तीच मला ते 2 लाख रुपये देणं आहे, असा म्हणजे सेट ऑफचा क्लेम. तर सेक्शन 3चा हा क्लॉज काय सांगतो आहे की ज्यावेळी असा डिफेंडंट काय करतो, असा अर्ज करतो सेट ऑफसाठी, तर त्याचवेळी त्यांनी त्याच्या अर्जाला सेपरेट सूट दाखल केलं आहे असं समजण्यात येईल. आता हीच गोष्ट काउंटर क्लेमच्या बाबतीत सुद्धा लागू होते. समजा एने काय केलं, बीच्या विरुद्ध दावा दाखल केला 2 लाख रुपयासाठी. दावा दाखल कधी केला आहे, 1 जानेवारी 2025 रोजी आणि त्याचा पिरियड ऑफ लिमिटेशन संपतो आहे 15 जानेवारी 2025 रोजी. आता काउंटर क्लेमसाठी त्याने रिटर्न स्टेटमेंट फाईल केलं बीनी ए विरुद्ध, ते केलं 1 फेब्रुवारी 2025 रोजी आणि तो काउंटर क्लेम करतो आहे. म्हणजेच काय की सांगतो आहे की एची 2 लाख रुपये रक्कम मी देणं नाही तर उलट एच मला 3 लाख रुपये देणं आहे. तर अशा वेळी हा क्लॉज काय सांगतो की ज्यावेळी डिफेंडंट काउंटर क्लेमचा जो अर्ज करेल त्यावेळी ते सूट दाखल केलं आहे असं समजण्यात येईल. ओके. आता सेक्शन 3चा दुसऱ्या क्लॉजमधला शेवटचा जो सब क्लॉज आहे तो काय सांगतो आहे की एखादा व्यक्ती काय करतो, ॲप्लिकेशन करतो नोटीस ऑफ मोशनच्या बाबतीत किंवा एक फॉर्मल रिक्वेस्टचं ॲप्लिकेशन करतो कुठे, उच्च न्यायालयात. अशावेळी ज्यावेळी तो व्यक्ती प्रॉपर कोर्ट ऑफिसरकडे ते अर्ज दाखल करेल त्याचवेळी त्याचं सूट दाखल केलं आहे असं समजण्यात येईल. हा झाला सेक्शन 3. आता एक केस लॉ जिथे आहे सुप्रीम कोर्टाने काय हेल्ड केलं त्याच्यामध्ये की पंजाब नॅशनल बँक वर्सेस सुरेंद्र प्रसाद सिन्हा 1992चं हे केस लॉ आहे. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने असं हेल्ड केलं की लिमिटेशन जे रूल आहेत ते तुमचे राईट्स डिस्ट्रॉय करत नाहीत, जे पार्टीज आहेत त्याचे राईट्स डिस्ट्रॉय करत नाहीत, तर फक्त रेमेडीज
रेमेडीजला प्रिव्हेंट करतात. म्हणजेच काय की सेक्शन 3 ओनली प्रिव्हेंट्स द रेमेडी बट डज नॉट एलिमिनेट द राईट ऑफ द पार्टीज. तर मित्रांनो, इथे सेक्शन 3 जो आहे तो पूर्ण झालेला आहे. आपण सेक्शन 4 आणि पुढचा भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.